आवाज महाराष्ट्राचा। देशात नुकत्याच राजकीय निवडणुका पार पडल्या। या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य नागरिकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले होते। सर्वसामान्यांना अर्ज दाखल करता येईल अशी तरतूद केवळ भारताच्या संविधानातील देशातील बळकट संविधानामुळे भारतात सक्षम लोकशाहीची उभारणी झाली आणि हे प्रतिपादन केलं आहे संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पिंपरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नागरिकांनी अभिवादन केलं। तसेच स्मारकातील संविधान प्रतीजवळ संविधान दिनानिमित्त संविधान प्रतीचं वाचन करण्यात आलं। देशातील नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणं हा संविधान दिनाचा उद्देश आहे। भारतातील विविध धर्म, जाती, कोट्यावधी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित आणणारी ही राज्यघटना आहे। आपले संविधान आपल्याला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक या मूल्यांवर आधारित आहे। यातूनच आपल्याला समानता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता यांचा आधार मिळतो। या राज्यघटनेचा गौरव करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे। मागील काही दिवसांमध्ये संविधान बदलण्याची जी भाषा होत होती, संविधान बदलायचं म्हणून काही कलमासुद्धा बदलण्यात आल्या होत्या। काय तुम्ही नागरिकांना आवाहन कराल? ॲक्च्युली हा जो पार्ट आहे हा पूर्णतः वेगळं वळण आणण्यात आलेलं आहे। त्याची राजकीय बाजू वेगळी आहे किंवा जनतेसमोर वेगळी बाजू आणण्यात आलेली आहे। आता संविधान बदलणं हे इतकं काही सोपं नाही, कारण की ते जगातलं सर्वात रिजिड टाईप असं संविधान आहे आपलं। त्यामध्ये बदल हे सहजासहजी घडवता येणार नाही। जी काही भीती लोकांमध्ये जी चालवली आहे की संविधान बदल होणार आहे, त्यासाठी मग ही कमिटी बसवली, ते कमिशन बसवलं, तसं काही भाग नाही आहे किंवा असला तरी ते इतकं सहजासहजी सोपं नाही आहे जे लोक समजतात तसे। आव्हान काय कराल? नागरिकांना हेच आवाहन करतो आम्ही संविधान दिन निमित्तानं की आपण आपल्या जे काही संविधानिक अधिकार आणि मूलभूत कर्तव्य आहे त्याचा रिस्पेक्ट करावा आणि आपण जास्त काही नाही होऊ शकलो तर एक चांगला नागरिक, एक भारतीय नागरिक, जागरूक नागरिक होण्याचा प्रयत्न करावा। प्रत्येकाचं हे मूलभूत कर्तव्य आणि अधिकारांसोबत एक परम कर्तव्य आहे की आपला देश आणि देशाप्रतीची देशनिष्ठा ही त्याने वागणुकीतून त्याच्या छोट्यातल्या छोट्या कृतीतून दाखवावी। संविधान दिन आहे, आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आला। या दिवसाचं महत्त्व काय आहे आणि नागरिकांना काय आवाहन कराल? ओके, मी ॲडव्होकेट संघमित्रा गायकवाड कांबळे। आज आम्ही इथे ब्लूबर्ड्सची ही टीम आहोत। ब्लूबर्ड्स हे एक बिझनेस आणि सोशल ॲप आहे, त्याच्या प्रमोशनसाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत। तर आजच्या दिनाचं महत्त्व हे आहे की आपण भारतीय संविधान जे भारताने स्वीकारलं आजच्या दिवशी, तर आपण एकाच दिवशी इथली राजेशाही, सरंजामशाही आणि पुरोहितशाही ही नाकारून आपण इथल्या प्रत्येक नागरिकाला राजा बनवलेला आहे, मालक बनवलेला आहे। आणि माझं कुणीतरी गुलाम असावं आणि मी कुणाचं तरी गुलाम असावं, ही मानसिक गुलामीची जी मानसिकता आहे ती मिटवून टाकण्यासाठी बाबासाहेबांनी खूप मोठे प्रयत्न केले आहेत। आणि सगळ्या प्रतिकूल विषम परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी 2 वर्ष 18 महिने 11 दिवस अथक परिश्रमातून आपल्याला हे मोकळा श्वास घेणारं आणि मोकळा जगणं आपण जे अनुभवतो आहे आजचं, ते अनुभवायला देणारं आपल्याला हे आजचं संविधान दिलेलं आहे। तर या संविधान दिनाच्या आणि आपलं हे संविधान दिन चिरायू हो आणि आपलं संविधान आपण आपल्या संवैधानिक पद्धतीनेच आपल्या त्याची जगण्यातून आणि आपल्या जीवन पद्धतीतून अंमलात आणूयात, कृतीत आणूयात, हे मी सांगते आणि सगळ्यांना आवाहन करते। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।